जय कांदेश भाऊ, जय कांदेश. राजकारण मग काय विषय सांगता येत नाही भाऊ. आमना लोकप्रिय खासदार उन्मेष दादा, काय चुकी करी होती उन्मेष दादांनी? गिरणा परिक्रमा करी ती चुकी करी होती. केळीना पीक विमा मिळायची ना ती चुकी करी होती. भारतमधला टॉप 10 खासदार आहेत ना निवडून ती चुकी करी होती. सांगा तुम्ही आता. आणि एवढं सगळं चांगलं असून सुद्धा बीजेपीने जर उन्मेष दादांना तिकीट कट टाका भाऊ, तर जनताला म्हणे विनंती आहे, मुळीच बीजेपीला मतदान करू नका तुम्ही. अजिबात करू नका. एवढा चांगला माणूस आहे, जर तुम्ही बीजेपीवाला जर खाली टाकत असतात आणि त्याच्या ऐवजी जर दुसऱ्याला तिकीट देत असतात, तर सगळ्या गावोगावी शेतकरी आंदोलन करायनात आंदोलन, की जर उन्मेष दादाला जर तिकीट नाही भेटणं तर आम्ही बीजेपीला चुकी सण सुद्धा मतदान करणार नाही. म्हणून तर हाही विनंती आहे भाऊ उन्मेष दादासाठी, की दादा तुम्ही अपक्ष जरी उभा राहत ना तरी तुम्ही विषात दादा. आणि सगळा जिल्ह्याला गॅरंटीशी दादा. फार चुकी करी आहे बीजेपीवाला. म्हणत बीजेपीवाला विनंती शे तुम्ही अजून एक वेळेस विचार करा. पण तुम्ही आता ताईनं तिकीट फिक्स करी टाका ना, तुम्हाला एक भोगणं पडेल. एक दिवस ध्यानमा ठेवा दादा, भोगणं पडेल तुम्ही. आमना शब्द आहे गरीब शेतकरीच ना दिसते तुम्ही एक दिवस. जय खानदेश दादा, जय खानदेश. खूप मोठी चुकी करी बीजेपीने. आयुष्यामध्ये कधी आम्ही बीजेपीला मतदान करणार नाही. जय खानदेश भाऊ, जय खानदेश.